हाय नमस्कार, हिअर इज वंदना मेटकर. आज आपण 8th स्टँडर्डमधल्या लिव्हिंग वर्ल्ड क्लासिफिकेशनबद्दल अभ्यास करणार आहोत. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या लिव्हिंग वर्ल्ड क्लासिफिकेशनमध्ये आपण आधी पाहिलेलंच आहे की 7th स्टँडर्डमध्ये जेव्हा आपण शिकलो तेव्हा अर्थवर असलेल्या वेगवेगळ्या ॲडॅप्टेशन, जिओग्राफिक रिजन, फूड इंजेक्शन्स, डिफेन्स ह्यामुळं प्रत्येक स्पेसिस इतरांपासून वेगळा दिसतो आणि त्यांच्या ॲडॅप्टेशनमुळं आणि त्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांचा स्टडी करण्यासाठी आम्ही वेगवेगळे ग्रुप केले गेले. अकॉर्डिंग टू 2011 देर आर 87 मिलियन स्पेसिस ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये जवळजवळ 87 मिलियन प्रकारच्या स्पेसिस आपल्याला पृथ्वी तलावर आढळलेल्या आहेत. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण त्यांचा सबग्रुप्समध्ये डिव्हायडेशन केलं आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन करून त्यांचा अभ्यास करणं आम्हाला सोपं जाऊ लागलं. यासाठी आम्ही अमेरिकन इकॉलॉजिस्टनी 1969मध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकार ह्या सायंटिस्टनी ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या 5 ग्रुपमध्ये डिवायडेशन केलं आणि त्याला मग 5 ग्रुप विटाकार्स 5 ग्रुप डिवायडेशन म्हटलं. ह्या डिवायडेशनमध्ये त्यांनी अभ्यास करत असताना पहिल्यांदा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक म्हणजे त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिल्स तयार झालीत का नाहीत याच्यावरून त्यांचे पार्ट पडले. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, वन सेल ॲनिमल आहे का, खूप सारे सेल्स आहेत त्याच्यावरून. मोड ऑफ न्यूट्रिशन्स म्हणजे ॲटोट्रॉफिक, ते फोटोसिंथेसिस करून स्वतःचं न करू शकतात का, फंगी मृत पेशींवर अवलंबून आहेत, किंवा ॲनिमल्ससारखे त्यांची लाईफस्टाईल बघितली आणि पॅथोजेनिक रिलेशन बघितलं, युकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत का, आणि या पद्धतीनं त्यांनी त्यांचं ग्रुप्स पाडत गेले. आता आपण बघणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे 2 मेन पार्ट पडले गेले. प्रोकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी असलेले त्याला नाव दिलं किंगडम मोनेरा, आणि सेकंड पार्ट युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर होते त्यांना नाव दिलं प्रोटिस्टा, आणि मल्टीसेल्युलरचे परत 3 भाग पडले, किंगडम फंगाय, किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमेलिया. फंगायमध्ये सेल वॉल असतं, फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. प्लांटीमध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं, फोटोसिंथेसिस करतात, आणि ॲनिमेलियामध्ये सेल वॉल नसतं आणि ते फोटोसिंथेसिसही करू शकत नाहीत, अन्नासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. यामध्ये आपण फर्स्ट किंगडम पाहणार आहोत. किंगडम मोनेरा हे युनिसेल्युलर आहेत, ॲटोट्रॉफिक और हेटरोट्रॉफिक म्हणजे अन्नासाठी स्वतःही तयार करतात आणि दुसऱ्यावरही अवलंबून असतात. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और ऑर्गॅनेल्स म्हणजे त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा बघू शकतो आपण न्यूक्लियस दिसतो किंवा नाही. याच्यासाठी एक्सपेरिमेंट करायचा आहे, कर्ड घ्यायचा आहे स्लाईडवर घेऊन आणि मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर असे रॉड लाईक मायक्रोब्स तुम्हाला दिसतील, ज्यांचं नाव आहे लॅक्टोबॅसिली मायक्रोब. आता अशासारखे काही युजफुल मायक्रोब्ससुद्धा आपल्याला दिसतात. अल्गीसारखे सुद्धा आहेत ग्रीन, जे ॲटोट्रॉफिक आहेत म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकतात, आणि हेट्रोट्रॉफिकसुद्धा त्यामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे बऱ्याच वेळा न्यूक्लियस तयार झालेला दिसतो आणि सेल ऑर्गॅनिल्ससुद्धा दिसतं. आता किंगडम सेकंड प्रोटिस्टा पाहूया. हे सिंगल सेल्ड आहेत, न्यूक्लियस एनक्लोज्ड आहे, दे हॅव सिडोपोडिया और हेअर लाईक सिलिया, फ्लेगेला फॉर लोकोमोशन. ॲटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स म्हणजे एक पेशी आहेत सिंगल सेल, आणि हालचालीसाठी त्यांच्यामध्ये सिडोपोडिया आहे. बऱ्याच वेळा काय होतं की हाय पॉवरचा मायक्रोस्कोप घेऊन बघितल्यानंतर आपल्याला हे सिडोपोडिया किंवा हालचाल करण्यासाठी फ्लॅगेला तयार झालेले दिसतात, आणि युग्लिना होवॅक्ससारखे हे ॲटोट्रॉफिक आहेत म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकतात क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असल्यामुळे, आणि अमिबा पॅरामोशियमसारखे हेट्रोट्रॉफिक आहेत कारण ते अन्नावर दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यानंतर किंगडम 3 फंगी पाहूया. फंगी हे मॉइस्ट रिजनमध्ये ब्रेडवर किंवा भाकरीच्या तुकड्यावर आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. थ्रेड लाईक टफ असतात सरफेस. प्रिपेअर अ टेम्पररी अमाऊंट ऑफ फ्यू डेज तुम्ही जर ठेवलं ब्रेडचा तुकडा तर त्याच्यावर आपल्याला हे थ्रेड लाईकचे दिसतात. यांना आपण फंगी किंवा आपल्या भाषेत बुरशी असं म्हणतो. ह्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इन्व्हॉल्व द सर्च ऑन व्हायरसेस इन 1952. ज्युरिसाइड्स ऑफ इंडिया काउन्सिल मेडिकल रिसर्च त्यामध्ये झालं. आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहताना हे नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉफिक आहेत म्हणजे ग्रीन नसल्यामुळं क्लोरोप्लिस्ट प्रेझेंट नाही आहे, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहेत. सॅफ्रोफाइट्स म्हणजे मृत वनस्पती प्राण्यांवर अवलंबून आहेत. सेल वॉल टफ आहे, शुगरसारख्या साईटने बनलेली, आणि फंगी सुद्धा यामध्ये होतात. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघितलं तर बेकर्स इस्ट दिसतात,
बाकीचे. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायला गेलं तर प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक 2 भाग आहेत. प्रोकॅरियोटिक्समध्ये बॅक्टेरिया आहेत, युकॅरियोटिकमध्ये प्रोटिस्टा, फंगी, अल्गी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आता यांचा आपण स्टडी करत असताना पहिला बॅक्टेरिया बघितलं तर 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर बॅक्टेरिया आहेत आणि ह्या बॅक्टेरिया कोकोस, कोकोबॅलिसस, बॅलिसस, स्पायरल, विब्रो या वेगवेगळ्या आकाराचे दिसतात. हे युनिसेल्युलर आहेत, इंडिपेंडंट पॅरासाइट्स म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतात, टुगेदर राऊंड कॉलनीज तयार करतात. प्रोकॅरियोटिक आहेत, सेल वॉल आहे, डिस्टिंक्ट न्यूक्लियस त्यामध्ये दिसतो आणि साध्या बायनरी फ्युजननं हे तयार होतात. त्यानंतर प्रोटोझोआ पाहूया. प्रोटोझोआमध्ये सॉईल, फ्रेश वॉटर आणि मॅरिन वॉटरमध्ये सुद्धा हे आपल्याला दिसतात. युनिसेल्युलर युकॅरियोटिक आहेत. सेल स्ट्रक्चरमध्ये व्हेरिएशन्स, लोकोमोशनमध्ये आणि मोड्स ऑफ न्यूट्रिशन अबॉंग प्रोटोझोआन दिसतात. सेल डिव्हिजन यांच्यामध्ये बायनरी फ्युजन होत असते. ह्यांची काही प्रोटोझोआज आहेत हे आपल्याला रोग करतात. अमिबिओ जर गेला तर त्याच्यापासून अमिबिओसिस होतो आणि प्लास्मोडियम विवॅक्स सारख्यापासून मलेरिया होतो. युग्लिनासारखे जे आहेत ते ॲटोट्रॉफिक आहेत म्हणजे अन्नासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यानंतर आपण बघूया फंगी. इथं तुम्हाला काही फोटोज दिसतील. हे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर असे आपल्याला फंगी यांचे अप्रॉक्सिमेट साईज आहे. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, डेड बॉडीज म्हणजे मेलेल्या वनस्पती किंवा प्राण्यांवर ते जगतात. सम आर वी सी विथ नेकेड आईज पर सम आर कांट सी म्हणजे काही आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात, काही बघण्यासाठी मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. सॅप्रॅपॅटिक ॲब्सॉर्ब करतात फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिझम म्हणजे मेलेल्या वनस्पतीपासून ते फूड ॲब्सॉर्ब करून मग जगतात. सेक्शुअली किंवा असेक्शुअल सेल डिव्हिजन किंवा बडिंगनं सुद्धा सेल डिव्हिजन होतं. फॉर एक्झाम्पल बेकर्स इस्ट्री म्हणजे ईस्ट बेकरीमध्ये वापरले जाणारे ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम्स हे सुद्धा आपण यामध्ये एक्झाम्पल्स आहेत पाहू शकतो. त्यानंतर आपण हे बेकर्स ईस्ट बेकरीमध्ये वापरली जाते. मशरूम हे सगळे ॲटोट्रॉफिक आहेत म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर ते अवलंबून असतात किंवा डिकेइंग मॅटरवर असतात. अल्गी पाहूया. ह्यांचा ॲप्रॉक्सिमेट साईज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर आहेत. ते ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात आढळतात. युकॅरियोटिक युनिसेल्युलर आणि ॲटोट्रॉफिक आहेत म्हणजे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असल्यामुळे फोटोसिंथेसिसने ते स्वतःचं अन्न तयार करू शकतात म्हणून ते ॲटोट्रॉफिक आहेत. त्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर क्लोरेरा, चॅलेमेंडोयस. फ्यू स्पेसिस युनिसेल्युलर असं आहेत आणि बऱ्याचशा मल्टीसेल्युलर आपल्याला दिसतात. युनिसेल्युलर पण प्रेझेंट आहेत, मल्टीसेल्युलर पण आहेत. हे फोटोसिंथेसिस करून आपलं स्वतःचं अन्न ते स्वतःसुद्धा तयार करू शकतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हायरसेस. व्हायरसेस हे अप्रॉक्सिमेटली 10 to 100 नॅनोमीटर म्हणजे बॅक्टेरियापेक्षा 100% लहान आहेत. एज दे आर कॉल्ड ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव किंवा निर्जीव यांच्या सीमारेषेवर आहेत आणि ते आपल्याला व्हायरस सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये हा व्हायरस जातो आणि हा DNA धाग्यापासून बनलेला आहे. लॉंग मॉलिक्यूल DNA डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड अँड रायबोन्यूक्लिक ॲसिड ह्यानं कवर झालेला आहे आणि प्रोटीनचं कोटिंग आहे त्याच्यावर. बरेचसे व्हायरसेस प्लांट्स ॲनिमल्सला कॉजेस करतात म्हणजे त्यांच्यामुळे रोग निर्माण होतात. यांची काही आपण नाव पाहूया. ह्युमनमध्ये आहे पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV व्हायरस आहे. HIVमुळं एड्स होतो आपल्याला HIV व्हायरसमुळं. कॅटलमध्ये पिकोर्ना व्हायरस, प्लांट्समध्ये टोमॅटोमध्ये विल्ट, टोबॅको, मोझाईक व्हायरस, बॅक्टेरिया, बॅक्टेरियोफेज अशा प्रकारचे व्हायरस आपण पाहू शकतो.